काय झालं खाली समजा ना गाड्या खोलता येतं बरं फिटकुळ खात ते गजरी कुठे गेली बॉम्बाली काय गजरे हे बाय हा काय ग तमाशा काय हे काय हो काय हे काय खोललं म्हणलं मला शिकायचं होतं गाडी खोल फिटिंग करायची हा मग ते मला फिटच करते ना खोल काय मला फिट करता येणार ना आणि आता तो एक वय राहिलं काय नाही शिकायचं वय राहिलं का आणि माझ्याचा नवरा काय मेकॅनिकल होता काय अरे तू कोणाला तरी बोल नाही फिट कर ना मी रिकामी नाही तो या असे काम करून ठेवायचे मला कोणाला तरी बोलवायला लावी तू तुला जमत नाही तर तो केलं का आला रे एक डोळा एक ना किदर बी देख ना काय शायनिंग मारी तो बाई एक पाय मासना त्याने एक पाय बाहेर हिसाव्या वय आणि लागला या वयात गाड्या शिकायला अरे तो किती वाटोळा घालायचं ठरवलंय अजून मी कोणतं वाटोळ केलं मग कोणतं वाटोळ केलं मग आता आयुष्याचं वाटोळ केलंच केलं चांगली गाडी तो खोलून ठुली ध्यानात का पुढं कोणचा लावायचा तुला नशिबाला चांगला नवरा भेटलाय चांगला नवरा भेटला असं देवाला नमस्कार का 7 जन्मी मला असं नवरा भेटू दे म्हणून तो सारखा हा पुढच्या जन्मामध्ये ना मी वांज राहिले तर चालन हा पण असा नवराच नको का बरं मग अरे तो ठुली काही इज्जत तो वाली या अशा बावळटपणा पाहिजे मला भाऊ बन सुद्धा विचारी ना तुम्ही तर मग शहाण आहे ना कोण मी अरे मी शहाणी म्हणून कशी कवाय ना तो नाव लावून एक पोर काढून घेतली लोकांकून कवाय ना लोकांकडून जुन्या लोकांची मने कोणाचा असून वस्त्रीला बसू तोच्यानी ते सुद्धा झालं नाही तू नशीब मान का मी परपंच करून दिला तो आवाला लोकांकून कवाय ना तो काय केलं रे सुटल्या बाशिंगापासून तुला काय जमलं मी एक पोर काढली ती कोणा तो ती नावाला काढली कागदोपत्री तुला मी तो मान दिला नाव लावायचा हा का मी काढली ठाक तुझ्याच काढली तुला तर माझ्याजवळ झोपायला बोलायला तुला येऊ ताप येतो तुला थंडी वाजून येते 7 गोदाड्यांचं तो एकदा चिंपड घातला मला तर मी किती घाबरत म्हणून तो पार जवळ शिवायचंच नाही ठरवलं बा बरं पाय नाही काय तुला चव आली चौकून आणि काय ती गाडी खोलून ठुली काय तराना वाग सुटला टाकून आपली नवी गाडी कोणची चांगली गाडी गिराईक पाहतो का मला एखाद्या गाडीपेक्षा नाही तर ही कोणी वडून नेत असला ना तर त्याला म्हणावा हिला कायमच घेऊन ठेवून घे म्हणजे तुला गाड्यांवर गाड्या देईन म्हणून पोरीला पाहायला पाहुणे येऊ राहिले फोन आला होता कोणते पाहुणे ते आले हिंगण येण्याचे पाहुणे येऊ राहिले पुढचं लग्न करायचं नाही 10 वर्ष मग गावात का काय जाणार बोकुड सोडायचा काय तो हा कुठले पाहुणे येऊन राहिले हिंगण येण्याचे पाहुणे येऊ राहिले हा का हा मग तुम्हाला आता म्हणते सांगू राहिले तुम्हाला फोन आला होता चांगले कपडे घाला जरा सावरून ठेवा आता चटई आथरून ठेवा जरा उठा कायम पावा त्याला काच गारमाट होतंय काय माहिती खाली सारखे ते फाळके मोकळेच आंबे खाली बसू पाहुणे आंब्या खालीच बसवा जरा तिकडून तिकडे रे फेकून जंपर मध्ये घाल ना मी रिकामी नाही जंपर मध्ये घालायला बॉम्ब लावानी वाज द्यायला लोकांना अशी घे तंबाखूची पुडी ब्लाऊज मध्ये घाल मला सांग सुटला घालते ना काय बाय घालते मग त्या खाणाऱ्या घालीत असतील मी काय खाते काय यांना पार माझ्या डोक्याला जरा शिन दिला पडला बाई होता ना ग आई हा अरे फाळके शिवून तरी घे पाहुणे मला उठव पाहुणे उठव मला रात्रीचं काही कुठं पाणी भरायला गेला होता का काय ते बाय चाले आहे फाळके मोकळे ए बाया आता पाहुण्यांसमोर या असं दाखवायचं तमाशा किती पाहुणे आले तू ना जरा चाल बरं तुला चाटका देते मी चाटका जरासा माहिती ना मागे एकदा चटका दिला होता फाळका मोकळ होता तर नव्या अंडरपॅन्ट लपून ठेवले त्यानं माझ्या साडींच्या गाड्यांमध्ये तो फाटके अंडरपॅन्ट घालीत होता असा चटका दिला कोळासा ठुला होता माहिती ना
किती दिवस आधी झालं तुम्ही किती मग दिवस बदलणार आहे का नाही बदलणार आहे? बदलून पाहुणे आल्यावर हिरोगिरी दाखवतोय वाली, मग तो का पाहते पाहुणे गेल्यावर जर नाही गोदडी वाणी आपटलं तर काय? पाहुणे चला. अहो मामा मामा हा बोल ना. आई बाबा अहो कितीक चालायचं कितीक लांब आले आपण पाहुण्याला माहिती ना ग. चला माझ्या बरोबर. अहो पण कितीक लांब जायचं अजून किती लांब पाहुणे अहो आई तसं नाही ना मुलगी आता मुलगी पाहायला आलो का नाही 1 किलोमीटरहून चालत आलो आपण मग आपल्याला पण कळायला पाहिजे ना कितीक लांब आहे असं अरे लोक पार अमेरिकेला जाते पुरी पाहायला. वाघ ठाकरा गेला. त्याचं वय आहे, दम मारीत नाही तो. रोडाचं काम चालू आहे. रोडचं काम चालू. ते रोड मुळे लांबून आहे मला ते काय आले बरं. या. जवळ बरं. जवळ आले का मग हेच एक काय सासऱ्याचं घर आता गेलो कळ ना पोरं जमायचं नाही. नाही, पोरे काय बिघडले का काय काय रे? तुला गोड्या बसले आता. अहो बाबा लय दिवस झाले लय सोयरीक संबंधी पाहायला करतो पण लग्नच जोडना त्याच्यामुळं ते वैल वैल असं नको म्हणू. या बसा. अरे उठा उठा. मामा पाहुणे दिसा काय का हो मामा इकडे बसा. हे पाणीला गेले होते का? बसा ना या ना. या बसा. तुम्हाला पूर्ण सांगितलं होतं. पोरीसाठी स्थळ आणलंय असं. हा बसा या. या एवढं अंतर नका बसू. या पाहुणे. कॅमेरामॅनला कसं होईल जवळ जवळ इथं बस या इकडे. मोठे दादा आहेत आमचे. बरी ते करून दे तुम्ही. पोराची मोठी चुलते. ये का? हा. पोराचे आई वडील. हा पोराचा मामा. बोला ना आपल्या. हा? तुम्हाला पडून काही राखी टाकायचंय. अरे बस ना. बसा वर बसा ना. मुलगा आहे का? शटर बस नेवर देवायला. हा का बसा ना. बरं बसा. बस. म्हणलं आवडला बघ कोणचा? बघा. अरे तो नाही नवर तो हा पोरगा. हाय का अरे तो बेन तोंड जोडू का गाव पोराचा बाप आहे तो. हाय का ते माझे पप्पा आहे पप्पा आहे का हा आणि ती मम्मी. ही आई ही माझी आई नवरदेव तो काय एक कास नाही काय? म्हणजे दिसा काय काय वर्ग बडीशेप खात नाही तुम्ही नाही. तंबाखू देऊ राहिले नाही का शोक नाही आपला तुला सकाळचा मार कमी झाला का? म्हणजे कोण आहे ते नवरा आहे मावाला. मारते काय तुम्ही त्याला अच्छा काय नाही कधी मध्ये मारते काय नाही बरं जोडल्याशिवाय ना त्याचं डोकं चालत नाही. हा का हा ती एक काच कुठे ती काच ते असंच करत. बरं ती काच का बरं काढून तुली म्हणे दुसरा चष्मा जर घेतला तर तिला परत काच काम येईल. हा बरं मी काय म्हणतो ताई हा पाहुणे आलेले हम्म. पोरीला बोलून घ्या. पाणी हा. पाजा. घेते ना बोलून पहिली यांची ओळख करून घेते ना. हा आणि हे सांगा पहिले ओळख सांगा तुम्ही आम्हाला. सांगा ना मी आम्हाला ओळख सांगितली. हे पोराचे आई वडील आहे. नाही याच नाव काय हा पोरगा कालू. काळू. हा पोराचा मोठा चुलता. हा चुलता का हा पोराचा मामा. पोराचा मामा आहे का? हा बाय पोराचा मामा तर गंज काळा जरत. काय उन्हाचं तापू राहिलं ना हा? ऊन तापल्यामुळे उन्हामुळे काळा झालेला आहे. हा चांगलं लंगर दिसतोय बाई. त्याला म्हणलं तर का सोकाड. चिंगीला जीव लावील ना पण. वा 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 चिंता करू नका. अहो, पोरगा आधी ओळख सांगू दे ना. जिंकील जेव लावेल म्हणजे नवरदेव आहे. हा अहो नवरदेव जीव लावणारच आहे तो नाही विषय. पण पोरीचा मामा पोराचा मामा म्हणजे कोण आहे? अच्छा हा पोराचा लक्ष मामा असतं. कोण आहे म्हणजे हा, आम्ही भांडण नाही तर भांडण ऐका. बरोबर याच्या भांडण झाले ना मामाच काम आहे तो. नवरदेवाचा मामा कोण होता? रोज सांगा. हा बरं आता तुम्ही ताईला बोलवा. नाही बोलू म्हणजे याचा परिचय तुमचा परिचय करून द्या ना. झालं ना बाबा किती वेळा ये तुम्ही काय? आहे का भानावर हा ना 17 आहे का बाई दादाला बारी वेळा करून ठेवला. हम्म? दाखवायचंच काय लागलं ही नवरीची आहे का? कोण काय कुठं चालला बाबा तू अय बाई तुम्ही आवरा गं बसा ना बाई. ह्यो काय? काय तमाशा यांना आवरा आधी बसेल. कुठे चालले तुम्ही? नवरीची आहे का काल काय आला? हिची ओळख काढायला अरे मग गळा भेट घेतो काय? माझ्याजवळ यायचं म्हणलं तर तो गोबड्या बसवतो आणि तिच्या का कुठं चालला उर दाबायला तिचा. आपण तिथून बोला ना तिथं बसेल लांबूनच बोला
तसे कपडे पाहून तुमच्याकडे तो का पाहू पाहून पेपर येईन त्या बाईला. पाहुणे का हो, त्याला चांगले कपडे तर घालायला द्यायचे. बाई साऱ्या शेतात कामाला असतं ते. सकाळ असे हा मग काम चालू आहे. शेताचं काम चालू असेल तर. बरं तुम्ही गाठ का बरं बसा. म्हणजे करताय का तुम्ही करते अजून मग रात्री करतो काय काम शेतातलं. मळ्यातलं काम असतात. बरं पोरगा काय काम करतो? मी काढतोय ना. इंजिनियर आहे. काचा इंजिनियर? मी हे जे काय म्हणता डोंगर आहे ना, डोंगरांची साफसफाई करायचा इंजिनियर. डोंगरांची साफसफाई करतो मी. त्याच्यामुळे काढू पूर्ण काढू काढतो. हा का? हा त्याच्यामुळेच त्या जंगल बुक मधला मोगली दिसत आहे बाई. मामा आपल्याबद्दल 2 शब्द सांगा ना. पोरगा चांगला आहे. तुमचे 2 शब्द राव. थांबा ना थांबा ना ऐकून तर घ्या आधी. पंचे थांबा. काय म्हणतो? हागून आलं मी. हागून आला? सकाळी जायला नव्हता का? बाथरूम साऱ्या सकाळचं मी 4 वेळेस धुवून काढलंय. तू हागतो का पाभर जरी तो लोकांना पाऊस पाण्यानं डोळे उघडले तर लोक वावरात वखर घाली ना, आणि तू तिथं पाभर जरी सुटलाय संडास बाथरूम मध्ये. आपण मग जाऊ द्या ना अर्जंट असेल तर. नाही तर येडा अगं बाय पण खातो ते जात कुठं आखे उभे भीती भरून ठेवतो. बाई. उभ्या राहा तो का उभ्यानं हागतो म्हणजे चड्डीच काढीत नाही तो. हे फाळक फक्त वर करून देतोय. बरं मामी एक विषय सांग का तुम्हाला. मामाला फक्त बरोबर आहे ना मग. सासूबाई एक विषय सांग का. आता तुमची पोरगी घ्यायचीच आहे मला. जमल्यासारखंच आहे असं. जमल्यासारखंच आहे ना. असं म्हणायचं. तुम्हाला मी आवडलो का? म्हणजे जवळ म्हणून आवडलो का? बाबा, पोरगे पाहिजे आपल्याला. सासूला काय विचारतो, पाहुणे. आवडलं का? लयच गडबड तुम्ही आवडीचे ना तुला जायचंय का कुठं? नाही जायचं नाही पण मला पोरगी पाहायला लय पोरगी दाखवून द्या एकदा. पाहुणे तुम्हाला आम्ही आवडत ना आवडत पण तुमची मम्मी मला खूप आवडली. अय बाबा तोंड धुणे एकदा. वय हागून ये साबावाना किती भारी ये हागून वय. साबावाना किती भारी बोलते का तू आवडली बडबड करते का? मामाला फक्त वावरात तुला सोडा. काय म्हणणे आता बायका बदली तो. नाही बायको आहे ना मला एवढी मोठी दम आहे ना. तुमचं काय विचार आहे? काय त्यांचा विचार येते देते धक्के. तुमचं काय म्हणणं आहे? बोलत नाही आमचं काय बघायचं आमचं पोर आहे. मोठा भाऊ आहे ना काय आमचे चालू आहे? चालले का तुम्ही पोरीला बोलू घ्या. आमच्या पोराला कामावर जायचंय. माझी इंजिनियर आहे. मीटिंग असते. आणि ते 2 ठिकाणी आहे ना ते त्याकडे 2 साफ करायचे राहील त्याच्याकडून. हा मी काय म्हणते हा. आता मानावरात याडमाटाची त्याचा विषयच नाही काही. तो तर करीतच नाही 3-3 आठवडे आंघोळ. पण तुम्ही पोरगी पाहायला आणायचं होतं पोराला, मग निदान आंघोळ घालून तर आणायचं होतं. आंघोळ करून येईल पण फपोटा जास्त आहे ना त्याच्यामुळे. रस्त्याचे काम चालू आहे ना. रस्त्याची कामं चालू आहे. आणि पायी आलो परत. त्याचे काम डोंगरात राहते ना जास्त. हा जास्त त्याच्यामुळे. त्याच्यामुळे ती दाढी कटिंग करायला टाइम नाही. हा तिला नाही तसंच राहावं लागत. कारण रानात जसं काय म्हणता चारा राहतो ना तसं हे चारा पाहिजे वरती. त्याला मला ओळख येतो चांगलं असं. पाणी घाल त्याचं. त्याच्यावर 2-4 बोकडे त्याच्या याला आडवा करून 2-4 बोकडे सोडायचे ना मग चारायला. फॅशन येते सध्या केस अहो, वाढवायची. सध्या म्हणजे थोडस खुरपून काढलं असतं ते. डोंगरामध्ये ना अशीच फॅशन लागत. हा. ओळखत माणूस येते डोंगरात इंजिनियर म्हणून. हाय बनवून. वळखू पण येतो ना मग लवकर. बघ तुम्ही जेवण करणार आहे का? तुमचा पुतण्या आहे का? पुतण्या भावाच पोरांना का हो? लहान भाऊ आहे. भाऊ आहे. जेवण करणार तुम्ही? यांना काही ड्युटी बाहेर होती का? कोणला घ्यायला हं? हा जात येतो ते. तेच दोघं नवरा मामा बायको. आपल्याबद्दल 2 गोष्टी सांगा ना तुम्ही. काही सांगणार का नाही? सांगणार आहे भाऊ तू बोल ना काहीतरी. मी बोलतोय पोरगा चांगला आहे. पोरग्याबद्दल काही टेन्शन नाही घ्यायचं. हा. हो त्याला दारू पाणी चालत नाही. नाही. हो आणि एक दिवस शुद्धीत राहत नाही. हा तुला ते काय म्हणतात ते शुद्धीत म्हणजे कुठं दारूवाल्याच्या मौतीत जात जात नाही. सुदीत नाही राहत तेव्हा जाईनच कसं काय? अशा हा सुदीत नसल्यावर जाईन कसं काय मावतीला? हा तर ते त्याचं घर भलन तो भला कुठं जात बरं. नाही. घराच्या घराचं लोळत आमचं पोर. हा. सट्ट्या बिट्ट्याचं काय ना राहील हो. गॅरंटी हा, पोरगी बरं का ताई? हा. तुमची पोर पिऊन नाही ना. बाय वावगं नाही. तुमची पोर आहे ना पिऊन सुखी राहील. म्हणजे खाऊन पिऊन. खाऊन नाही बा फक्त पिऊन. पाहुणे त्याचा जोर जास्त आहे वाटतं तुमच्या घरात. बोला. तुम्हाला पटवून ते ना पटवू. आमच्या पुढे सकाळी 7ला प्यायला लागत आहे. मग देईल ना. कशाचं चहा चहा प्यायला लागते ना. मला पण लागते ना. पोरीला बोलवा ना. 2-4 मुडते बोंबील पाहुणेला खायला. अहो बोंबील खायला आलो काय मी. अरे तू पार बॉम्ब लावानी झाला ना बोंबील खाऊन खाऊन. तो काही इज्जतीचा पंचनामा चालवलाय. पोरीला बोलावा. चिंगे मी काय म्हणतो पोरीला बोला तुम्ही. ए चिंगे चिंगुमान माणसात अगं चाल ग अगं चाल ना बाई. चिंगुमान माणसात
पोरीचं नाव चिंकी काय? तू नको चिंगी. मला शिकू रे. चिंगी म्हणतो. चाल लवकर बाई चाल. नाव चांगलं नाव चांगलं. नावाचा बस इकडे बस मा पुढं नावाचा तिकडे नवर द्यावा का तोंड करून बस. हा ना आई. देवी. बाबा मामा काका मला पोरगी आवडती. आवडली ना? आवडली. आणि मला पोरं आवडती. ए बाबा, अरे यांचं ए याचं काय चाललंय का सारखं सारखं अरे आमचं काय भाऊ समजू सांग बरं का? आमचं भाऊ दे त्याच्यानंतर सांगतो. तुझं पाय पुढं. आलो घडी घडी तुम्ही तर डायरेक्ट महिनावऱ्याला आव जावं घाली त्या. नाही नाही तसं सांगतो मी. आता ते माणूस ऐकायला तयार नाही ना. तिला विचारा ना मी पसंत आहे का नाही. बाई चिंगू हा पाय बाय हा बोकिंदळ असा आहे तुला पसंत आहे का पाय. नाही हं? नाही आज जोरात बोल. नाही. तू तर कशाबद्दल तो आता तोंडावर सत्कार केला. काय काय दातात खिंडे. अगं खिंड काय पाहती माझं पिंड पाय ना. म्हणजे प्रॉपर्टी पाहिजे प्रॉपर्टी पाय ना. होती त्याची प्रॉपर्टी हा प्रॉपर्टी लई आहे आपल्याकडे. पाहुणं तुमचं केवढं आहे हो? नाही सांगतो असं ते माग वाढा केवढं केवढं तुमचं? यांना वडा पहिले आधी. पिंड पावर राहिले तुमचं. ते पिंड नाही काऊन म्हणते पण नाही कशाबद्दल म्हणती. काही विचारलं नाही काही नाही डायरेक्ट काय पोरीच्या मनात आला असेल. मनात आला असेल तिला नसेल पसंत. पहा आता या तो कधी याला पाहिलं होतं का? चिंगू मग तू डायरेक्ट काबर नाही म्हणली? ए पोरी तू अजून याचं काही पाहिलं नाही ना? जा. काय? त्याच्यावर काय शेअर म्हणजे देते बाकीच्या तू माणसं कसा वागतो काय राहतो? तो का खातो का ते हा, आता पाहिले तिनं. कोणारी बोलू राहिले मला आवडून राहिला असा. जा बरं एक पाहून घ्या बरं मध्ये जाऊन. नाही नाही हा? आमचं पोर काय तसं आहे का? आपल्या पोरचं मग नाही. आमची पोरगी तशी आहे काय. नाही ना तुम्हाला काय घे नाही. तशी आहे का. त्याला आवडलं ना पण त्याला आवडलं हा, ना. तुझी ती पोरं- नाही तिला पोरीने त्याचे रील पाहिले 2-4. हा. ते फालतूक रील आहे. नाही ए बया कशी? आता तुला ग. तू पटला नाही. काय रे कधी काढलं होतं? खाताना दारू पेताना व्हिडिओ काढले. जा, आता नालायक पोरं आहे ते ते. सोशल मीडियावरती अशी लैरीला आता मला असतात. तर पसंतच नाही. जाहिरात- सोशल मीडियावरती लैरीला असत्या. जास्त बोलायचं नाही. इथं आणून इज्जत घेता का आमची. अगं, काय इज्जत घेता का आमची. जरा जाहिरात केली जाहिरात. पाहुणे घरी असले तर काय झालं. नाही, हे इज्जत घेऊन राहिली ना आपली. ओ, ताई, आवरा ना. याला म्हणा घुमाला जातो का जोर लाल होऊन जातो. नाही नाही कशाला लालू होऊन जातो. म्हणजे तुम्ही भांडणाचं बोलू राहिले तुम्ही. मग भांडणाचं सांगू राहिले ना तुम्ही. संपला पोरीला पोरगा पटत नाही विषय संपला. बाई आमच्या गल्लीतल्या इमलीचं माले भांडण व्हायले आणि त्याच्यात पोरीनी रील पाहिली पोराची इमल खाताना. मला ते इमल नावाचा लई तितकार आहे. अहो तो इमाल नाही बडीशोप खात नाही तो. तसं काय नाही पोरगीच पहा तुमचं तिचं कुठं आता काय असेल. बंदच व्हायला आता कस काय बरं मी काय म्हणतो ऐक. रील पाहिला बरं, पोरीला तो- आणि पोरगा विमल खात होता. बरं मी काय म्हणतो ऐक ना. हा. म्हणून आमच्या पोरीला तो पोरगा पटत नाही. बरोबर बरं मी काय म्हणतो. बरं तू पोरीला आमचं पोर पटत नाही ना? नाही हा बरं तुला तर मी पटतोय ना? म्हणजे नाही का तू असं येडं धडच आहे ना? हा. येडं सांभाळ बघ मी सांभाळ तुला. चल तू काय तू आम्ही काय बाबा अरे तू कसा चालला होता त्याच्या अरे भाऊ, भाऊ दादा हा? अरे पोराचं सोडून द्यायचं पुतण्याचं का? सोडून इकडे तो कुठं अरे मला ती सोडून पोर नाही बच्ची. आता मावाला काय झालं बाल बायको किती दिवस झाले मी नको बिगर बायकोचा. आमच्या एक तर पहिलेच जे घट आहे. अरे बाबा त्याला उचललं. गजरे वाचव गजरे वाचव. तो येडे सांभाळा अरे तो येडे सांभाळला. हो पावले यावं इकडे घराला. बाई भाऊ तू आम्ही कुठून ती पडून गेले. आता तुझ्या नवऱ्याने केवढा खेळ केला. हा येडगड सारखा वापरला. आता ते तर येडमाटाची बाई मॅच कसा सांभाळा आणि मी त्याच्याजवळ कशी आणि राहील. मला सांग पोरगा का काळा का बेंद्रा का नकटा का चपटा पुण्याला झालं काय होतं. हा बाई मला आणि मग पसंत- तुम्ही पोरगी एवढी सोयीची आहे का. भाऊ मला पसंतच नव्हता. काय मला पसंत काय झालं? नाव नको तू पण पोरं- मला तर काहीतरी तुझ्या पोरीचा कुठेतरी जांगड गुट्टा वाटतो. पोरीचं काहीतरी पुढे काहीतरी पोरीने काहीतरी पटवून ठेवले कुठेतरी आकडे टाकून ठेवले पोरीनं. आमचं जर असतं तर माझ्या मम्मीने बोलावलं असतं का हा तुम्हाला? बोलवलं असतं का. सामाना तुम्ही याच्या पुढे मी पाहुणे आणत निमरावडे आणत नाही. चाललो मी. चला. का ग बाई तुला आहे का एखादा पसंत आहे का? नाही ना मला कोणीच पसंत नाहीये. त्याच्या दातामध्ये किती खिंड होती बघितली नाही हा का? जाऊ दे मर्दे नकोच दुसरा पाहू आपण. चाल काही तो वय नाही चाललं निघून.